मिनिट झालेत. मार्केट थोडंसं गॅप ओपन झालं आहे. एका जागी आता होल्ड करते. बघूयात आता काय नेक्स्ट हाच असेल आपला प्लॅन. त्यामुळं थोडंसं आपण जास्त न वेट करता की आता आपला सेटअप आहे. चला वाट बघूयात आपल्या सेटअपची, आणि जसा का सेटअप दिसला की आपण इथे एंटर करायचं. ओके, इथं आपला एक एंट्री झालेली आहे आपल्या सेटअपप्रमाणे. छोटासा स्टॉप लॉस असेल. 2 क्वांटिटी बाय केलीत मी. ओके, इथं एक्झिट करूयात कारण का आपला सेटअपच्या बाहेर गेलेला आहे. 78 रुपयाला आपण एक्झिट केला. तेच आता आपला इथं स्टॉप लॉस विनाकारण हिट झाला असता. चला अजून एकदा आपला सेटअप इथं तयार होतो आहे, पण प्रॉपर कन्फर्मेशन घेतल्याच्या नंतरच आपण ट्रेड घेणार आहोत. आपला सेटअप बनलेला, पण एंट्री एकदमच वरती डायरेक्ट कॅन्डलवरतीच ओपन झाली. जरा रिट्रेसमेंटची वाट बघूयात. अरे यार. ओके, मी इथं एंटर केलं. जरा एंट्री लेट झाली कारण का डायरेक्ट कॅन्डलवरती ओपन झालेले आहे. तरी पण आपण आता होल्ड करूयात, काय होते बघूयात. छोटासा स्टॉप लॉस असेल. हो गए। यहाँ पर एक चीज़ नोटिस करो, हो क्या रहा है देखो। जो स्पॉट का मेन का निफ्टी का चार्ट है, जो वो ऊपर की तरफ जा रहा है, और जो प्रीमियम का चार्ट है वो नीचे जा रहा है। सो एक क्या दर्शाता है कि स्ट्रेंथ नहीं है मार्केट में। प्रीमियम में बाइंग में स्ट्रेंथ नहीं है, लोगों का भी विश्वास नहीं है इस ऊपर जाएगा। इसलिए देख लेते कोई अगर बड़ा प्लेयर ही हमारा इसमें एंटर करे तो टारगेट हिट हो जाए, नहीं तो निफ्टी थोड़ा सा भी नीचे ट्रैक करेगा तो ये बहुत सारा ट्रैक करेगा। सो मैंने इसलिए कॉस्ट टू कॉस्ट उस टारगेट स्टॉप लॉस को ट्रेल कर दिया है। इसमें लॉस लेने का कोई मतलब नहीं है। करीब करीब 1800-1900 के आसपास हमें प्रॉफिट दिखाया गया था। होल्ड करते हैं, क्या होता है देखते हैं। हेलो गाइस, एक एज्यूमेशन करते हैं, व्हाट विल वी सी इन सेम सिचुएशन इन फ्यूचर। लेट्स कंसिडर द 1300 क्वांटिटी। त्यावेळी कसं शो करेल, 1,96,000 कमाउंट 1 लाख। एक दिन हम ऐसे काउंट करेंगे इस नंबर को इन सेम सिचुएशन में। 1,95,000 कमाउंट, 1,87,000, 1,90,000, फिर से 98, 95, ओके 87। हार्डवर्क का ये रिजल्ट होगा। चलो 2 लाख क्रॉस गाइज, 2,06,000, ओके कम ऑन, स्ट्रॉन्ग ब्रेकआउट 2,11,000,
ट्रेलिंग एस एलमध्ये क्लोज केलं गाईज, बघू शकताय. एक्झॅक्ट 78 रुपयेचं आधी प्रॉफिट आपल्याला येत होतं, आता एकदम 78 रुपयेचं सेम आपल्याला यात लॉस झाला आहे. म्हणजे कॉस्ट टू कॉस्टच आपण याला काढून टाकले. 2000 रुपयेचा प्रॉफिट आपण इथं सोडलेला आहे. असो, 2000चा नको आहे म्हणजे आपल्याला जास्त पाहिजे याचा अर्थ. आणि एकदा पैशाचा मोह सुटला की आपल्यासाठी ती गोष्ट चांगलीच आहे. त्यामुळं कोणत्याही इमोशन्समध्ये पडायचं काय गरज नाही आहे. वाट बघूया, अजून एखादा ट्रेड मिळत असेल तर घेऊयात, नाहीतर डे क्लोज करूयात. एक ट्रेड घेतला आहे, एक स्कॅल्पिंग करून बाहेर पडूयात. आजचा दिवस काय बरंच साईडवेज चालू आहे, त्यामुळं थोडंसं एक पॉझिटिव्हमध्ये क्लोज करून टाकू. चला डे क्लोज करूयात 429 मायनसमध्ये. हेक्टिक दिवस होता, बोरिंग साईडवेज मार्केट टोटल. भेटूयात उद्या, चला बाय.